हे तुझं स्वागत पाहून त्या मंजूला फार समाधान वाटतं. पण उत्तरे त्या मंजूची पावलं तुझ्या शिबिरात पडली. त्याला कारण फार वेगळं आहे. कारण फार वेगळं? हो. असं कारण कोणतंही सांगायचं स्वामी. मी आलोय तो इथे थांबण्यासाठी नव्हे. मला उदयच्या दिनी गुरु द्रोणाचार्याने चक्रव्यूहाची रचना केली आणि त्या चक्रव्यूहाचा भेद करण्याची जबाबदारी त्या मंजूवर आहे. अहो रात्री होता. हा, तुम्ही बोलता बोलता सहजच बोलून गेला. जाणार पण तुम्ही सांगितला आणि जबाबदार तुमच्याकडे दिली. हो. असं काय शक्य? माझे पितृदेव उत्तरेच्या दिशेनं समसप्तकाशी झुंज घेत आहे आणि आमच्या पांडव गटाला माझे पितृदेव सोडले तर अन्य कुणालाही चक्रव्यूहाचा भेद कसा करावा हे ठाऊक नाही आणि या मंजूला ठाऊक आहे. अहो जातरी होता. हा तुम्ही निर्णय घेता तर बरोबर योग्य तरी मला वाटत नाहीये. तिथपर्यंत तुम्ही जाऊ नका असं मी तर तुम्हाला सांगते. उत्तरे काय म्हणतोय? काय मुखातले शब्द मुखात ते म्हणजे मी जी पावलं पुढे सरसावले ती सहजासहजी मागे फिरणारा मंजू नव्हे. अहो नाथ देवता. हा, तुम्ही जातात पण ते नाही केलेच तर योग्य होते. तुम्ही जातात मोठा निर्णय घेतलाय पण हा निर्णय घेतला तर अयोग्य निर्णय आहे. तुम्ही काय आम्ही जो निर्णय घेतला तो अयोग्य निर्णय आहे असं तू म्हणते? अगं उदयचा त्या चक्रव्यूहाचा भेद आम्ही केला नसेल तर पांडवांना देवता तुम्ही जाण्याचा प्रयत्न तुम्ही केला असेल तर ही तुमची धर्मपत्नी नक्की तुम्हाला लावून देऊ शकत नाही. हात जोडून विनंती करते तुम्ही निर्णय घेतला तो मागे घ्या. एका प्रतिवती स्त्रीचा कर्तव्य असतं आपल्या पतीचा मार्ग हाकायचा असतो, तो रोखायचा नसतो. अगं धिक्कार तुझ्या केला. मी आपल्याचा प्रयत्न करते पण तुम्ही निर्णय योग्य घेतला असं माझं मान सांगते. अगं ज्या धर्मगतांनी मला आज्ञा दिली माझ्या मातृदेवतेच्या आज्ञाने घेऊन जात होतो. अगं तुझा गोड निरोप व्हावा त्या एका जमिलाशेनं तुझ्या मालात मी प्रवेश केला पण तू मला अडवण्याचा काम करतेस. थांब म्हणतोय ही तुझी इच्छा मला माझं कर्तव्य श्रेष्ठ आहे आणि कर्तव्य पूर्ण करण्यासाठी हा म्हणजे निघालाय तुझ्या पण माझं सुद्धा एक कर्तव्य आहे. कारण मी का तुम्हाला धावले? तुम्ही विद्यासाठी तुम्ही जातात. मी पंचनात येऊन वळून तुम्हाला स्वागत करण्यासाठी माझं मन आहे. एवढी माझी इच्छा ती परिपूर्ण करा म्हणते. अगं तुला जीवाभावाची पंचारती ओळायची हो आणि ती तुझी इच्छा. कारण तुम्ही विद्याला जाताय पराभव करण्यासाठी यशस्वी व्हावं पण माझं मन सांगते. अपयश येऊ नये म्हणून तुम्हाला थोडीशी काळजी वाटते म्हणते. आणि ही तर तुझी इच्छा आहे. मला ही इच्छा तुझी परिपूर्ण करेल हा म्हणजे नक्कीच पण यशस्वी येवाळे म्हणून मी तुमच्यासाठी करते. आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या.
तुमचा हात द्या पण अपशकून नव्हे तुम्ही किती बोलण्याचा प्रयत्न केला तुम्ही जाण्याचा हा योग्य चिन्ह नाही स्वामी हात जोडून विनंती करते तुमच्या समोर उत्तरे मला माझं कर्तव्य हात घेत आहे मला माझा कर्तव्य परिपूर्ण करण्यासाठी लावले माझ्या मार्गावर तू येऊ नको आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितलं नाही धर्मपत्नी हात जोडून विनंती करते नका जाऊ म्हणती उत्तरे थांब म्हणतोय ही तुझी इच्छा ही कदापि पूर्ण होणे नाही माझ्या पंचप्राणापेक्षा आम्हा पांडवांचा प्रीत मला प्राप्त आहे आणि मी जर उदयित केलं नाही तर आम्हा पांडवांना माझा मार्ग मोकळा कर मला माझा हेतू साध्य करायचा असं नाही म्हणतात कुठेतरी माझ्या मनाला पार चुकते ते म्हणून तुमच्याकडे हात जोडून विनंती करते मागायला गेलं तर हात जोडून विनंती करते तुमच्या समोर उत्तरे ही तुझी इच्छा परिपूर्ण होणार नाही मार्ग मोकळा कर मी तुम्हाला कधी लावून देऊ शकत नाही या मार्गातून काय म्हणायचंय तुला मार्ग मोकळा करत तरी मार्ग मोकळा माझ्या जवळ किती विनवणी केला असते तरी हा मंजू ऐकणारा नव्हे हा मंजूला स्वतःच्या पंचप्राणापेक्षा पांडवांचा वेद महत्वाचा आहे आणि माझ्यामुळे जर माझ्या पिताची त्या नावावर जर कलंक लागला असेल तर तुझा धिक्कार यालाच तर कारण आहे कोणतं कारण तुम्ही युद्धासाठी जातात पण मी का थांबवले यालाच तर कारण आहे युद्ध करून तुमचं झालं तर पहिलं पाऊल माझ्या महाले पडावं असं माझं तर मन म्हणते एवढं याच्यासाठी तुम्हाला थांबवले अगं उत्तरे ही जर का तुझी इच्छा असेल तर हा मंदिराला भरोशाचा शब्द येतोय उद्याच्या रणभूमीत चक्रचा भेदा म्हणून निश्चित करेल आणि युद्धाची विजयची मा कंठी अर्पण करून प्रथम पाऊल पडेल ते उत्तरे तुझ्या विजयघंटी मारा तर स्वतःच्या घरात अर्पण केली तर या मंजूची पहिल्या प्रथम पाऊल पडेल तर उत्तरे तुझ्या महाला आणि जर का पहिल्याने डावस खाल्ला आणि या मंजूचे पंचप्राण जर तुझे घेतले तर तुझे आणि माझी वेळ माझं मन जाते तेव्हा तू सर्व जाणतोस हे काय बोलून गेली सांगायची काय तत्पत नाही माझ्यासाठी पाठीस नाका तू जाईल सर्व काही तुझी इच्छा हे कृपा श्रीदेव ब्राह्मण नाट्य मंडळासाठी